तर जय शिवराय मित्रांनो. 2 सेकंड मोठा श्वास घेतला कारण आपण आता आलोय कल्याण गडावरती आणि गुगल मॅप रस्ता दाखवतो तर डायरेक्ट गडापर्यंत आणि त्याला फॉलो करत 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 इथपर्यंत आलोय. इथे बघू शकता हा पॉइंट. इथे येईपर्यंत जवळजवळ 90 ते 95% रस्त्यामध्ये युटर्न घ्यायलाच जागा नाही. ओके. आणि रोड एकदम खराब आहे. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्यापैकी गाडी चालवतो. माझी वॅगनर आहे, 4 व्हील ड्राईव्ह नाही, तरी सुद्धा मी इथपर्यंत घेऊन आलोय गडावरती. हाईट माझी बघू शकता, एवढ्या उंचीवरून आलोय. ओके. रोड काही काही ठिकाणी अगदी खराब आहे. टच होऊ शकते गाडी खाली. 1 सेकंडचा म्हणजे तो एक क्षण येऊ शकतो. एकदम तुम्ही चांगली गाडी चालवता, तुम्हाला ऑफ रोडिंगचा एक्सपिरियन्स आहे तरच गाडीवरती घेऊन या. म्हणजे एक वेळ अशी आली की मी लिटरली घाबरलो की म्हणलं आता काय यार, रोड तर एकदम असा स्लोप आहे, एकदम दगड दगड आणि एवढा एकदम चिंचोळा रोड. इकडे बघू शकता माझ्या एका साईडला पूर्ण एक्सप्लोजर आहे, दरी आहे आणि एका साईडला कडान. एवढा फक्त गाडी जाण्या एवढाच रोड आहे. इथे थोडीशी जागा मिळाली मला युटर्न घ्यायला आणि थोडा आता टप्प्यात राहिलाय कल्याणगड. इथे वरती बघू शकता. तर चालत जाईल मला काय फरक नाही पडत, पण गाड्या तर वरती नाही घेऊन जाऊ शकत कारण वरती जर रिव्हर्स नसेल तर संपला विषय. मग गाडी रिव्हर्सने खालती नाही येऊ शकत. एवढा नॅरो रोड आहे. ती फसगत होण्यापेक्षा आपली इकडे मी रिटर्न रिव्हर्स करून गाडी लावलेली आहे आणि बस झाला. आता इथून मी चालत वरती जाणार. तर बघूया, चला आता कल्याणगड कसं काय काय अवशेष आहे ते वरती जाऊन डिस्कवर करू. चला. आणि फायनली एक 5 मिनिटाचा जो वॉक आहे, 5 ते 10 मिनिटं, तुम्ही गडाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊ शकता. आता मी गडाच्या प्रवेशद्वाराच्या बरोबर वरतीच उभा आहे. हे प्रवेशद्वार आहे. वरती आल्यानंतर इकडे एक मंदिर लागते आणि अशीच वाट रेलिंगपासून अशी वर गडावरती जाते. आणि खालती प्रवेशद्वारातून जसं वरती तुम्ही येताय, डाव्या साईडला ती गुहा आहे ज्याच्यामध्ये दत्तगुरूंचं स्थान आहे. तर आपण शेवटी गुहेजवळ जाऊ कारण गड भ्रमंती केल्यानंतर मग शांतपणे जाऊन 5 मिनिटं 10 मिनिटं बसू आतमध्ये. तर आधी आता वरचे काय अवशेष आहेत का ते बघूया. चला.
तर आता बघू शकता आपण गडाच्या दक्षिण टोकावरती येऊन ठेपलेले आहोत. तर एक दरवाजापासूनचं इकडचं अंतर साधारण 5 मिनिटं 10 मिनिटं वॉकेबल आहे, जास्त नाही आहे. गडमाता आटोपशीरच वाटतोय. आता तुम्ही बघितलं असेल एक ते मंदिराचा चौतरा होता, त्याच्यानंतर एक काहीतरी ते चुना लावलेलं एक होतं, त्याच्यानंतर 2 पाण्याची टाकी आहेत. ठीक आहे, तर एवढं दक्षिण साईडला आहे दरवाजापासून. आता उत्तरेकडे जाऊन आपण बघू काय काय आहे. ठीक आहे, त्याच्या आधी समोरचा दक्षिणेकडचा व्ह्यू बघून घ्या. तर आता आपण चाललोय उत्तर बाजूला गडाच्या. पण अजून एक आवर्जून गोष्ट सांगायची म्हणजे इकडे कल्याण गडावरती आध्यात्मिक केंद्र सुद्धा आहे. म्हणजे गोरक्षनाथाचं एक मंदिर आहे तिकडे. राजाभाऊ महाराज म्हणून एक व्यक्ती भेटली, मेडिटेशन करताना ते कीर्तन पण करतात आणि त्यांच्याशी थोडी चर्चा झाली माझी. त्यातून असं जाणवलं की आहे, म्हणजे अध्यात्मामध्ये जर आपण शोधली तर चांगली लोक पण आहे जे तुम्हाला एकदम इन्साइट्स देऊ शकतात. तर मेडिटेशनसाठी पण कुणाला यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. रॉ आहे, पण जसं तुम्ही एखाद्या हिल स्टेशनचं मेडिटेशन सेंटरचं व्हिज्युअलायझेशन करत असाल तसं नाही आहे. एकदम रॉ आहे. तुम्हाला चढून यायला लागेल, एकदम साधं राहायला लागेल. ओके, पण मनशांती गॅरंटेड मिळेल, कारण इथला निसर्ग आणि त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं धुनी वगैरे आहे, ग्रंथ वाचत बसलेत. आणि अर्थातच गोरक्षनाथ किंवा दत्त संप्रदाय असल्यामुळे टेक्निकल आतलं अध्यात्म स्व ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. ठीक आहे, चला. आणि हा गडाचा उत्तरेकडचा भाग आहे. तर उत्तरेकडला काहीच नाही आहे, म्हणजे पूर्वेकडच्या साईडला ज्या दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूला मंदिर आहेत, गुहा आहे खालती. उत्तरेकडला पाण्याची टाकी वगैरे काही नाही आहेत. एक इथं छोटंसं बांधकाम आहे, पण नंतर केलं असं माहीत नाही, पण एक आहे. पण व्ह्यू मात्र अमेझिंग आहे. पहिल्यांदा मी पवनचक्कीला असं वरून बघतोय. म्हणजे पवनचक्की खालती दिसते आणि ती माझी छोटीशी खेळण्यातली गाडी वाटते. लिटरली तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवणार नाही, पण मला इथून बघताना दिसते. हे अंतर खूप आहे, त्यामुळे ती एकदम छोटीशी अशी वाटते खेळण्यातली. ठीक आहे मित्रांनो, चला आधी व्ह्यू बघून घ्या. आणि फायनली आता परत आपण दरवाजाजवळ आलोय. ही जी जागा म्हणजे ही जी वाट होती वरती गेलेली, तिकडून आपण वरती जाऊन सगळं बघितलं, फिरलो. आणि मेन दरवाजातून चढल्यानंतर इकडे जर तुम्ही येता डाव्या साईडला, तर ही खालती इकडे भुयाराकडे वाट गेलेली आहे, जिकडे दत्तगुरूंची एक मूर्ती आहे आणि जैन स्वामींची एक मूर्ती आहे. जैनमधल्या पण कुठल्या तरी एका ऋषीने तिकडे तपश्चर्या केली, त्यांची एक मूर्ती आहे. तर आपण खालती आता निघालोय, चला.
हा होता कल्याणगड. अद्भुत शब्द सुद्धा अपुरा पडेल असा हा किल्ला आहे एका गोष्टीमुळे, ती म्हणजे आता तुम्ही जी गुहा बघितली त्या गुहेमुळे. प्रचंड आणि भव्य गुहा आहे ती. आणि वरती जे महाराज मगाशी भेटले राजाभाऊ, त्यांनी सांगितलं की ह्या गुहेतून अनेक मार्ग पूर्वी जात होते परिसरामध्ये खाली उतरण्यासाठी किंवा इकडे तिकडे ट्रॅव्हल करण्यासाठी. तर हे अद्भुत आहे आपल्यासाठी. त्या लोकांची विजन काय असेल, सॉलिड लोक होती ती. तर ओव्हरऑल किल्ला आटोपशीर आहे. गड मात्र अगदी छोटासा आहे. वरती आध्यात्मिक केंद्र आहे, दरवाजा बघू शकता, 1-2 मंदिरं आहेत, पाण्याची टाकी आहेत, चौथरे आहेत, व्ह्यू सुंदर दिसतो. कोरेगावपासून अगदी जवळ आहे. तुम्ही एका दिवसामध्ये ना अर्ध्या दिवसामध्ये पण येऊन जाऊन करू शकता. तर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी घेऊन येते, 4 व्हीलर घेऊन येते, तर खूप 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 काळजीपूर्वक तुम्हाला आणायला लागेल. नवखे तुम्ही ड्रायव्हर असाल तर त्या प्रयत्नात भानगडीत पडूच नका. जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर घेऊन या, कारण 2 आहेत. एक म्हणजे रोड खूप काही ठिकाणी अगदी खराब आहे, मोठमोठाली दगडं, मध्ये ते थोडासा उंचवटे वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कम्प्लीट दरी आहे एका साईडला. जर इम्बॅलन्स झालं तर जीवावरती नक्कीच बेतू शकतं. तर ठीक आहे मित्रांनो, हा माझा व्हिडिओ. आणि मी सांगतोय माझा व्हिडिओ बघताय म्हणजे मी सुखरूप खाली गेलो. अजून मी खाली गेलेलो नाही आहे, गडाच्या पायथ्यालाच आहे. अजून तेवढं सगळं ड्राईव्ह करून मला खालती जायचं आहे. असो, तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझ्या चॅनलला पण सपोर्ट मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा गड किल्ल्यांची, अलौकिक ठिकाणांची लोकांना माहिती होईल. तर हा माझा 3रा दिवस होता भटकंतीचा. नाही आता बस, आता मी मुंबईकडे कूच करतोय. त्याच्यानंतर बघूया आता पुढचा योग कधी येतोय अशाच भन्नाट ठिकाणी भेटण्याचा. तोपर्यंत मात्र तुम्ही काळजी घ्या. चला, धन्यवाद.